सखी सावली काव्यांजली। कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा। डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे। आता बिझी येतो। असं का होतंय? एवढं महत्त्वाचं सांगायचं आणि हा कॉल। श्रेष्ठ, हे ऑफसाईटचं काय मध्येच? हे म्हणजे कधी ठरलं? मला ऑफिसमध्ये काही सांगितलं नाही कोणी। ऑफिसने नाही, मी ठरवलंय। तू ठरवलंयस? अगं पण ठरवलं काय? ते आत्ता नाही सांगत, नंतर डिटेल मध्ये सांग। आता मला फक्त तुझ्या आईच्या कानावर घालायचं होतं की तू 2 दिवस नसणारच। काय? अगं पण अचानक 2 दिवस नसणं तुझ्या डोक्यातनं खरंच काय चालतं ना कळत नाही। शो डार्लिंग, ते सरप्राईज आहे, स्पेशल सरप्राईज। कसला स्पेशल सरप्राईज? ते ऑफसाईटला जायचंय ना, त्याचं सरप्राईज। हो, हे असा हातात हात घालून सरप्राईज देतात का तुमच्या? अहो नाही, ते मी टाळी देत होते। विश्वजीत यांनी जोक सांगितला ना, म्हणून। विशूने जोक सांगितला? विशू, अरे तू केव्हापासून जोक सांगायला लागला? घरी तर अगदी गंभीर असतोस। आत्ता सुचलं। हो, मग मला पण सांग, मी हसते। आंटी, तो कॉर्पोरेट वर्ल्ड मधला जोक आहे, तुम्हाला नाही कळणार। हा, मला सगळं कळतं। बरं चल, मी जरा बाहेर चाललीये, जाता जाता तुलाही रिक्षानी सोडते। नाही म्हणजे काय आहे, तुमचे हे जोक्स, त्याच्यावरती टाळ्या देणं, त्याच्यात तुझी रिक्षा मिस होईल ना। मी तुला रिक्षा मिळणार नाही। चल, मी तुला सोड। काव्या बोलवते, तिला काहीतरी हवंय, जा। चल। हो, चला। ही श्रेष्ठानं खरंच आता काय नवीन पोल डोक्यात आलाय कोणास ठाऊक। आई, आपण हॉस्पिटलला जाऊन यायचं का? हॉस्पिटलला कशाला? सीसीटीव्ही फुटेज पुढे काय झालं याचा अंदाज घ्यायला हवा ना। नाही नाही, नको, काही गरज नाही त्याची। अगं आई, सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर झालं आणि काव्यतेच्या हातात पडलं तर काय होईल याचा विचार केलायस का? खरं तर माझ्याही डोक्याला तूच भुंगा लागून राहिला। अगं पण आपण हॉस्पिटलला जायचं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे। नाही, नको, उगाच आगीतून उठून फोपाट्यात नको। आता सुटलोय ना आपण या प्रकरणातून। आता गणपती बाप्पा काय ते बघून घे। तू आता टेन्शन देऊ नको उगीच।
हॅलो हॅलो. प्रीतम, अरे कुठे आहेस तू? गणपतीच्या दर्शनाला का नाही आलायस? कधी येणार आहेस? तेच सांगायला फोन केला मी नाही येऊ शकत. का? अगं आईची तब्येत जरा बिघडली. अरे देवा, काय झालंय त्यांना? जास्त काय बोलणं नाही. मी तिकडे तिला घेऊन यायलाच निघालो. जाऊन आलो की कळतो. ठीक आहे, सावकाश जा आणि आईंनाही काळजी घ्यायला सांग. हो. तूही स्वतःची काळजी घे. ओके, बाय. तूही स्वतःची काळजी घे. हो या ना, मी वाट बघतोय. हो चालेल. हो चालेल. येस. नमस्कार. नमस्कार. काव्या प्रभू देसाई इथेच राहतात? हो, तुम्ही मी सुजित. मला ताईंनीच इथे बोलवलं. कुठल्या ताई? सुजित, तुम्ही बस या ना, बसा. आई, मी तुम्हाला म्हणाले होते ना लाडूसाठी ब्लड अरेंज केलं होतं, ते हेच सुजित. नमस्कार. नमस्कार. बरं झालं आलात ते. गणपतीच्या कृपेने आज आपली भेट पण झाली. हो, ऍक्च्युली मी इथे जवळच माझ्या मित्राच्या घरी आलो होतो बाप्पाच्या दर्शनाला. म्हटलं मग इथे येऊन जावं. बरं तुम्ही बसा, आलेच मी, पाणी आणते. हे घे. आलेच. हो. ताबडतोब कॉल करा. टेक्निशियन सिटी हॉस्पिटल. प्ले तर होतं व्यवस्थित, पण स्क्रीन दिसत नाहीये. मला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम आहे काहीतरी. मी इंजिनियरला बोलवतो आणि त्याला चेक करायला सांगतो. ठीक आहे, तुम्ही माझा आणि काव्या वहिनीचा नंबर लिहून घ्या आणि हा इश्यू सॉल्व्ह झाला की लगेच आम्हाला कॉल करा. ओके, ठीक आहे. यांना नक्कीच काहीतरी समजलेलं दिसतंय. तुम्ही गणपतीचं दर्शन घ्या, मी आलेच. हॅलो. हॅलो, मी काव्या प्रभू देसाई बोलतेय. हो, मीच तुम्हाला मेसेज केला होता. त्या सीसीटीव्ही फुटेज बद्दल तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. सांगा ना, रिकवर झालं का? हो, म्हणजे आम्ही खटपट करून केलंय ते रिकवर. मला हे सिरियस वाटतंय, म्हणजे पोलीस केसही होऊ शकते. काय? पोलीस केस? अहो पण एवढं काय आहे त्यात? यात क्लिअरली असं दिसतंय की हे सगळं दिसतंय त्यात? हो, 100%. बरं ऐका ना, माझी एक रिक्वेस्ट होती. हे सगळं आत्ता फक्त तुमच्या आणि माझ्यात असू दे. आत्ता बाकी कोणाला काही सांगू नका प्लीज. ठीक आहे. त्याची काहीच गरज नव्हती. हो, नाही असू दे. माझी आई नेहमी म्हणायची, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. अशा वेळेस आईची खूप आठवण येते. बाप्पाची मूर्ती खूप छान आहे. अगदी प्रसन्न वाटतं. या. हा. हे बस.
कशा आहात तुम्ही? पाय बरा आहे? ठीक आहे आता. तुम्ही इथे म्हणजे तुमच्या काव्याताईच्या घरी असाल हे माहितीच नव्हतं मला. पण बरं झालं आपली इथेच भेट झाली. बाय द वे, सुजित राईट? हा. काय करता तुम्ही? मी ऍप डेव्हलप करतो. ओके. अंजली, तुमच्याबरोबर ते प्रीतम होते ना त्या दिवशी, त्यांचं ऍप ज्या कंपनीने डेव्हलप केलं त्या कंपनीत मी कामाला होतो. पण आता फ्रीलान्सिंग करतो. मला जरा एक महत्वाचा कॉल आहे, तुम्ही बोलत बसा, मी आलो. मोदक मस्त झाला एकदम. माझ्या अक्काईच्या हातचे मोदक छानच असतात. आ, नाही, काव्याताईला मी अक्काई म्हणते. अच्छा. अच्छा अच्छा. अहो, एक मिनिट. अगं अंजली, काश मी बांधून देऊ का? नाही नको, मी अक्काईला सांगेन. अहो, त्या ऑलरेडी कामात बिझी आहेत, त्यांना कशाला त्रास देत आहे? मी बांध. मी खरंच बांधली असते. अहो नाही, इट्स ओके. ही पट्टी जर पूर्ण निघाली असती तर तुमची जखम अजून चिघळली असती. आणि मला तुम्ही लवकरच बऱ्या झालेल्या हव्या. थँक्यू. काकू, मी निघतो आता. मला अजूनही काही काम आहेत आणि काव्याताई सुद्धा जरा बिझी दिसत आहेत. हो, ती फोनवर बोलते ना. येतो. बरं, चालेल. बाय. अगदी साधा मुलगा आहे नाही. काव्या, काय झालं? नाही, काही नाही. आणि तू तू एवढी घाबरलेली का दिसतेस? तुझा चेहरा बघ, काय झालं काय? नाही, कुठे काय, काही नाही. आले. अंजली, डोकं फार दुखतंय का ग? नाही. काव्या, अगं इतका वेळ कुठे होतीस? सुजित तुझी वाट बघून गेला आता. हो का? बरं. आपल्याला गणपती दर्शनाला जायचंय. हं, पटकन आवरून ये बघू. तुझं इथलं सगळं आवरलंय का? हो हो, आवरलाय. हा, आणि मी तुला तोडे घालायला सांगितले होते, अजून घातले नाहीस तू. जा बघू, पटकन घालून ये. अहो, माझे खरे सोन्याचे तोडे कुठे आहेत? तिने गहाण ठेवले. आता जसं तू अशी काही बोलली नाहीस, तिला काही सांगितलं नाही, यापुढेही जर तिने काही विचारलं तर प्लीज काही सांगू नकोस. अहो, कधीतरी त्यांना. माझी शपथ आहे. काव्या, अगं मी काय सांगतेय, जा पटकन तोडे घालून ये. आणि तुझी आई आणि आशू येणार होते, काय झालं? त्यांना फोन करून तरी बघ. नाही आई, त्या दोघी दमल्यात, खूप धावपळ झाली ना त्यांची. त्या आज नाही येणार, उद्या येतील त्या. बरं, तू इथलं सगळं आवरून घे आणि आपल्या घरी पण काही लोकांना दर्शनाला या म्हणून सांगायचं राहून गेलंय. मी त्यांच्याशी फोनवर बोलते, तोपर्यंत तू तुझं आवरून ये. हं? आणि तोडे घालून ये पटकन. अक्काई, काय झालंय?
त्या तोड्यांच्या बाबतीत अक्काई नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवते. काय झालं असेल? बाप्पा, प्लीज माझ्या अक्काईवर आणखी काही संकट येऊ देऊ नकोस. आशू, चल काव्याताईकडे जाऊ गणपतीला, पटकन दर्शन घेऊ आणि घरी येऊ. आशू, आशू, अगं काय लक्ष कुठे तुझं? चेहऱ्यावर 12 का वाजलेत? मला ताईकडे जायचं टेन्शन आलं. तिने काही विषय काढला तर? अगं, आपण अंजली सोबत जे वागलोय की नाही ते विसरून जा तू, म्हणजे टेन्शन येणार नाही. हा आई, असं कसं बोलतेस तू? तुला आठवते ना आपण काय काय केलंय ते? अगं, मुद्दामून तिला अडगळीच्या खोलीत पाठवलं, बाहेरून कडी लावली, बंद खोलीत तिला भीती वाटते माहीत असूनही आपण दिवसभर तिला अडकवून ठेवलं. तिच्या डोक्याला मार लागला, ती बेशुद्ध झाली आणि विंचूही चावला तिला तिथे. हो ना, आपल्याला जितका जमेल तितका छळ केला आपण अंजलीचा, आणि हॉस्पिटलमध्ये तिचा ऑक्सिजन बंद केला. आणि तेवढं करूनही ती वाचली. लाडूचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही, तरीही तिला काहीही झालं नाही. कारण मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. देवानेच वाचवलं तिला. तिची पुण्याई तिच्या कामी आली. पण तुम्ही तिच्या जवळच्या असूनही तिच्याशी इतक्या क्रूर कशा वागल्यात का आई? आई आणि बहीण म्हणायची, खरं तर ना माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. काव्या, अगं माझं ऐकून तरी गेलं. एक शब्दही बोलू नकोस आई. अगं, तुझी पुतणी आहे ती, आणि तुझी चुलत बहीण. परक्या माणसाशीही आपण इतकं वाईट वागत नाही ग. ती तर आपल्या घरातली व्यक्ती आहे. इतक्या उलट्या काळजाच्या कशा झालात तुम्ही? किती नाजूक आणि कोवळी आहे माझे लाडू. तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात सुद्धा झाली नाहीये अजून, आणि तुम्ही तिचं आयुष्य संपवायला निघालात. तिला अशा वाईट पद्धतीने कोंडून ठेवताना, तिचा ऑक्सिजन बंद करताना हात कसे थरथरले नाहीत तुमचे? नाही काव्या, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं काय झालं, मी रागात होते ना, त्यामुळे असं तोंडाला येईल ते खोटं आहे. अगं ते बास आता. शर्मेनं मान खाली घालावी असं कृत्य केलंय तुम्ही. ताई, तू तुझ्या सख्या आईवर संशय घेतेस? ती खोटं बोलू शकते असं वाटतं का तुला? नुसतं वाटत नाही, मला खात्री आहे तशी. तुमचे सगळे उद्योग माझ्या समोर आलेत, आणि मी आता नुसतं बोलत नाहीये, माझ्याकडे तसा पुरावा आहे. तुमच्या दोघींचे सगळे उद्योग माझ्या समोर आलेत, आणि मी आता नुसतं बोलत नाहीये, माझ्याकडे तसा पुरावा आहे.
बघायचं आहे? या पलीकडे आणखी काही बघायचंय तुम्हाला? नाही, सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्यासारखं खोटं बोलत नाहीत. इथे क्लिअरली असं दिसतंय की तुमच्या बहिणीचा ऑक्सिजन सप्लाय कोणीतरी बंद केलाय. अहो अहो मग सांगा ना, कोण होतं ते? एक बाई आणि एक मुलगी ऑक्सिजन सिलेंडरचा नॉब बंद करताना दिसत आहेत. एक काम करतो, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. त्या ओळखीच्या वाटतायत का त्या बघा, आणि ओळख पटली की मला कॉल करा. मग पुढचं काय ते बघू आपण. हो. एक बाई आणि एक मुलगी, म्हणजे आई आणि आशू. आणि पुढच्या क्षणी त्यांच्याकडून माझ्या मोबाईलवर हा व्हिडिओ आला. खरं तर लाडू अडगळीच्या खोलीत अडकल्यामुळे बेशुद्ध पडली हे कळलं ना, तेव्हाच तुमच्यावर संशय आला होता. पण आधी लाडूला वाचवणं महत्वाचं होतं, म्हणून तेव्हा त्या विषयावर मी बोलले नाही काही तुमच्याशी. पण हॉस्पिटलमध्ये माझी बारीक नजर होती तुम्हा दोघींवर. ऑक्सिजन बंद केल्याचा विषय निघाला, तुमचे चेहरे बघितले आणि माझा संशय पक्का झाला. आणि शेवटी हा पुरावा सुद्धा हाती आला. चुकलं माझं, खरं चुकलं. हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण माफ कर मला. तू म्हणत असशील ना तर पायावर ना काही घासते माझं. अंजलीची माफी मागू? तू सांग, मी तेही करायला तयार आहे. पण असं करू नकोस का, असं करू नकोस ग. आम्हाला तुरुंगात टाकू नकोस ग काव्या. अगं आई आहे ना मी तुझी. आई म्हणून घेण्यासारखं काय केलंयस ग तू? काहीच नाही. पाय सोड माझे. जोपर्यंत तू मला माफ केलं म्हणत नाही तोपर्यंत मी पाय सोडणार नाहीये तुझे. ताई, चुकलं म्हटलं ना, एकदा माफ कर. मला जेलमध्ये जायची भीती वाटते ग. दुसरी कोणतीही शिक्षा दे, पण ही नको. काव्या ग, थोडा विचार कर ना. आम्ही जर तुरुंगात गेलो तर घराचं काय होईल? तुझ्या बाबांचं काय होईल? ग त्यांना कोण बघणार आहे? बाबांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे आई. तू त्यांची काळजी करू नकोस. अगं पण आम्ही जेलमध्ये गेलो तर बदनामी तुझीच होणार आहे. लोक काय म्हणतील? काव्याने स्वतःच्या आईला आणि सख्ख्या बहिणीला तुरुंगात पाठवलं. कुणासाठी? त्या चुलत बहिणीसाठी. आणि आम्ही तुरुंगातून आलो ना की तुझ्याच नावाला पुन्हा बट्टा लागणार आहे. आणि जिच्या पायी हे झालंय ती तर काय नामानी राणीच. बास गाई, बास कर आता.
एवढी वेळ येऊन सुद्धा तुझ्या वागण्या बोलण्यात काही बदल होतच नाहीये. तुरुंगात जाऊनही तुमच्यात बदलण्याची काही शक्यता आहे असं मला वाटत नाही यात. म्हणून मी त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा देणार आहे तुम्हाला. तुमचे आणि माझे संबंध मी संपवते. तुम्ही दोघी सुद्धा माझ्यासाठी मेलात. आजपासून या घरात तुम्हा दोघींना थारा नाही. हे घर लाडूच्या बाबांचं आहे आणि तुम्ही तिलाच मारायचा प्रयत्न केलात. आता लाडू इथे यायच्या आत तुम्ही दोघींनी गाशा गुंडाळायचा आणि इथून कायमचं निघून जायचं. समजलं? असं काय करते काव्या? अगं कुठे जायचं आम्ही? आमचंही घर आहे ना. तू असं अचानक आम्हाला इथून. हा माझा अंतिम निर्णय आई. लाडू इथे असते ना तर आत्ताच्या आत्ता हकलून दिला असता मी तुम्हाला. आणि हो, आणखीन एक, आत्ता जाताना मी घरातलं स्वयंपाकाचं सगळं सामान बरोबर घेऊन जाणार आहे. या क्षणापासून तुमच्या खाण्यापिण्याची सोय तुम्ही स्वतः करायची. स्वतःच्या कमाईवर जगायचं. अगं पण मी. लाडू इथे परत येईल तेव्हा तुम्ही दोघी इथे दिसता कामा नये. ए नितीन भारद्वाज, तू काय हवेतच गप्पा मारतोस? माझं काम करणार आहेस ना? तिचा काटा काढणार आहेस की नाही? काळजी करू नका साहेब, आपलं काम सुरू आहे. तिचं दुकान लवकरच आपल्या ताब्यात येईल. तशीही माझी जुनी दुश्मन आहे. यापुढे कुठल्याही मुलीशी असं असभ्यपणे वागताना तुला माझ्या हातची चपराक तर नक्कीच आठवेल. आधी एकदा दिली होती ती पुरेशी नव्हती वाटतं, म्हणून ही आणखी. पण ही नक्कीच लक्षात राहील. सोड. तुझ्या प्रेमाचं भूत आहे ना, मी एका मिनिटात उतरवू शकते. निघ. हिचा माज उतरवणार आहे आणि लवकरात लवकर उतरवणार आहे. हे बघ, तुला काय करायचं ते, पण माझं काम झालं पाहिजे. ते जर नाही झालं ना, गळा आवळी ना तुझा. हो नाही साहेब, आपलं काम होणार आहे. फुल प्रूफ प्लॅनिंग आहे माझ्याकडे. आपलं काम नक्की होणार. ठीक आहे, मला लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे. रिझल्ट मिळेल साहेब, पण जे मला एक्सपेक्टेड आहे तेही मला लवकरात लवकर मिळेल. हेही बघा. मिळेल, पण आधी माझं काम झालं पाहिजे, मग तुला हवं ते मिळेल.
मग तर तुमचं काम झालंच म्हणून समजा. हिचं दुकान लवकरात लवकर हडपणार आहे मी आणि हिच्या आयुष्याचे 3 तेरा वाजवणार आहे मी. अंजली, मी कोण आहे माहितीये? मी तुझी अक्का आहे. नुसती अक्का नाही, अक्काही आहेस तू हिची. मोठी झाल्यावर ही हिच्या आईवर जसं प्रेम करेल तसंच तुझ्यावरही करेल. आणि तू सुद्धा आई बनून हिच्यावर तितकंच प्रेम करशील. मोठी बहीण म्हणून हिच्या पाठीशी उभी राहशील. म्हणून अक्काई. मस्त नाही काकू अक्काई, मला खूप आवडलं. काव्या, मला आता माझी काही खात्री वाटत नाही ग. मी नाही वाचणार या दुखण्यातनं. मला वचन दे, तू माझ्या अंजलीची खरी अक्काई होशील. वचन दे मला काव्या. मी वचन देते काकू, लाडूची खरी खरी अक्काई होईन. हिची काळजी घेईन, हिचं सगळं करेन प्रेमाने. अक्काई, अक्काई काय झालं? अक्काई काय झालंय? सांगशील मला काय झालंय? का रडतेस तू? मला खूप वाईट वाटतंय ग लाडू. का अक्काई? मी तुझी काळजी घेण्यात कमी पडले. तुला इतका त्रास होतोय. एवढं मोठं संकट आलं तुझ्यावर आणि मी नाही थांबवू शकले. अक्काई रडू, शांत हो, शांत. असं नको बोलू. मी तुझ्यामुळेच वाचले. आणि मला काय होणार आहे सांग? काहीही होऊ शकलं असतं लाडू. काहीही होऊ शकलं असतं तुला. काही विकृत माणसांनी तुला. अक्काई तू आधी शांत हो ना प्लीज. कुठली विकृत माणसं? काय बोलतेस तू? कोण काही बोललंय का तुला? काय झालंय सांग मला. कसं सांगू मी तुला लाडू? सांग ना. आपल्याच माणसांनी असा नीचपणा केलाय ना की पण नाही. यापुढे तू सावध राहायला हवंस. त्यासाठी तुला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात लाडू. आता लाडू इथे यायच्या आत तुम्ही दोघींनी गाशा गुंडाळायचा आणि इथून कायमचं निघून जायचं. समजलं? या क्षणापासून तुमच्या खाण्यापिण्याची सोय तुम्ही स्वतः करायची. स्वतःच्या कमाईवर जगायचं. दोघींनी असं? हो, त्या दोघींचंच काम आहे. आणि म्हणून त्यांना मी त्याची शिक्षा दिली. लाज वाटते ग लाडू. त्या दोघींना आई आणि बहीण म्हणायची लाज वाटते मला. आणि मला कळत नाहीये की
एवढं सगळं चांगलं दिलंय मला देवानी, मग आई आणि बहीण अशा का दिल्या असतील ग? अक्काई तू शांत हो ना प्लीज. अक्काई ऐक, अगं देवाचे खेळ आहेत ना त्यालाच माहितीये. आता माझंच बघ ना, मला आईचा सहवास फार काळ नाही मिळाला, पण मला देवानं तुझ्या रूपात आई दिली. आणि तुला आई मिळाली आहे ती अशी आहे, पण तुला देवानं सासूच्या रूपात आई दिली आहे. हे खरं आहे ना? पण लाडू, मी खूप रागवले तुझ्यावर. त्या दोघींनी तुला अडगळीच्या खोलीत पाठवलं हे आधी का सांगितलं नाहीस तू मला? माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवायची नाही हे किती वेळा सांगू तुला मी? अगं तुला त्रास झाला असताना आधीच तुझ्या डोक्यावर एवढं सगळं टेन्शन आहे आणि त्यात माझं टेन्शन. ते माझं मी बघेन लाडू. मला काहीही झालं ना तरी मी ते सगळं सहन करू शकते. तुला काही झालं तर मला नाही सहन होणार ग, माहितीये ना तुला. आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली आहे लाडू. आई त्या घरातून बाहेर जाईपर्यंत तू इथेच थांबशील. पण अक्काई बास लाडू, माझा निर्णय झाला. आणि तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर त्यांची बाजू तर अजिबात घ्यायची नाहीयेस तू. ते तर माझ्यासारखं वाईट कोण नसेल, लक्षात ठेव. श्रेष्ठा, मी त्या नव्या क्लायंटचं PPT तुला पाठवलंय, मेल केलंय. मॅप्स आणि फिगर्स चेक कर आणि मला परत मेल कर. मी उद्या ते बघतो, ठीक आहे? आत्ता मी निघतोय. एक मिनिट, इतक्या लवकर कुठे चाललायस? अगं, घरच्या गणपतीचं विसर्जन आहे, विसरलीस? ओ आय एम सो सॉरी, मी कम्प्लिटली विसरलेले की तुझ्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आहे. कॉन्फरन्स होती म्हणून मी आलो, नाही तर आलोच नसतो. विशू ऐक ना, मी ना आज मूवी तिकीट्स काढून ठेवले आहेत आणि रोमॅन्टिक डेट प्लॅन केली. आज शक्य नाही आहे श्रेष्ठा. सम अदर टाइम प्लीज. हा बोला. आईचं गुणी बाळ निघाल. हो हो निघतोय. हो चाल. विशू नको ना जाऊस. जावं लागेल. असं का करतोस? ते अनरोमॅन्टिक झालंयस तू. सिरियसली, मी तुझ्यासाठी एवढं छान रोमॅन्टिक मूवी डेट प्लॅन केलाय. घरी काहीतरी कारण सांग ना आईला. सांग की ऑफिसमध्ये उशीर होतोय. घरचे करतील ना विसर्जन. श्रेष्ठा, शक्य नाही, मला जावं लागेल. पण नंतर कधीतरी जाऊ ना, पक्का. सो विश्वजित सरांनी तुझ्या सगळ्या होप्सचं विसर्जन करून टाकलं का? सोनिया प्लीज. हो हो चिल, माझ्यावर का राग काढतेस सरांचा? त्यांच्या आईचा फोन आला असेल ना, पक्के मम्माच बॉय आहेत ते. आणि बायकोच्या हातातलं भावलं. ऐकतोय तो आईचं आणि बायकोचं. पण लवकरच माझ्या इशाऱ्यावर नाचायला लागेल. मी उठ म्हटलं की उठेल, बस म्हटलं की बस. रिअली? म्हणजे नक्की काय जादू करणार आहेस तू? सांग की.
सोनिया टॉप सिक्रेट आहे ते. विश्वजित साठी आता श्रेष्ठाची स्पेशल जादू असणार. वेळ आल्यावर कळेल तुला. डोंट वरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. मोरया. हे घे, गणपतीचे दागिने आहेत, लॉकर मध्ये ठेव. हो हो. काव्या, गणपती आले, 1.5 दिवस बसले, विसर्जनही झालं. मी तुला तोडे घालायला सांगितले होते, एकदाही घातले नाहीस ना? आई जा, आत्ता घाल माझ्या समोर. आत्ता? हा. आई अहो आत्ता कशाला? नाही म्हणजे बाप्पाचं विसर्जन पण झालंय ना आता, मग अगं हो, पण आपल्याला नातेवाईकांकडे, मित्रमंडळींकडे दर्शनाला जायचंय ना. ही अशी जाणार आहेस का? आणि काव्या, तोडे घातले की हात जरा छान दिसतात ग. जा, आत्ताच्या आता कपाट उघड आणि माझ्या समोर तोडे घाल. अगं बघत काय उभी आहेस? जा. आत्ता जसं तू आईशी काही बोलली नाहीस, तिला काही सांगितलं नाही, यापुढेही जर तिने काही विचारलं तर प्लीज काही सांगू नकोस. अहो कधीतरी त्यांना. माझी शपथ आहे, नाही सांगणार ना? हे 1 ग्रॅमचे तोडे आहेत? हो, मी याआधीच बदलले होते. अहो मग माझे खरे सोन्याचे तोडे कुठे आहेत? ते मी गहाण ठेवले. घाल अगं, हातात घाल. घालत का नाहीयेस काव्या? थांब, मीच घालते आता. आई कुठे आहेत तोडे? नाहीयेत. नाहीयेत म्हणजे? नाहीयेत म्हणजे घरात नाहीयेत, बाहेर दिलेत. बाहेर दिलेत म्हणजे कुणाला दिलेत बाहेर? काव्या, अशी तोंडाला कुलूप लावून गप्प बसू नकोस, नाहीतर मला राग येईल. जे काय सांगायचं ना ते सरळ स्पष्ट सांग. कुठे आहेत तोडे? काय झालं तोड्यांचं? आई खरं सांगायचं तर ना. हा बोल. खरं सांगायचं तर ऐकते मी. ते तोडे नाईलाजाने द्यावे लागले. भाजी घ्या, भाजी. मिरची. ओ दादा दादा, कांद्याची पात घ्या, मस्त आहे. वहिनी खुश होईल. घ्या भाजी, घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. दादा घ्या मिरची, कोथिंबीर. काय पाहिजे? घ्या ना, घ्या. 10 रुपयाला आहे. दादा, ओ दादा घ्या ना. अगे कार्टे, तू काय बघत बसलेस? ओरड ना. भाजी घ्या, भाजी. कोथिंबीर घ्या. ओ दादा घ्या, 10 रुपये किलो. दादा 10 रुपये किलो कोथिंबीर. दादा, हे दिवाळा काढतेस माझं? मग काय म्हणायचं? अगं 10 रुपये जुडी असं म्हण. बोल. एक काम कर, तूच ओरड. काय नाही, तुला प्रॅक्टिस आहे ना घरात माझ्यावर ओरडायची. तू ओरड, मी रील करते. म्हणजे ती व्हायरल झाली ना तर तुझ्या सगळ्या भाज्या खपतील. हा,
म्हणजे तू रील करून भाज्या विकेपर्यंत इथे मी उन्हात खपते त्याचं काय? अगं आई काही काळजी करू नकोस, मी तुझी पुढची सगळी व्यवस्था करेन. गधडे, मरणावर टपलीस होय माझ्या. अगं आई तसं नाही, सगळी व्यवस्था म्हणजे तुझ्या सगळ्या भाज्या संपून देईन. हे बघ. अरे कसलं रील, इथे नेट पॅक संपलाय, पैसे पण नाहीयेत. म्हणून सांगते ओरड आता, भाजी घ्या भाजी, ओरड, पैसे येतील. भाजी घ्या भाजी, विकतोय सुनंदा आजी. घ्या काकी भाजी घ्या. भाजी घ्या म्हण. आजी काय? अहो विमलाताई, ओळखलात का यांना? अहो काव्याच्या आई आणि बहीण, दोघेही कर्माची फळं भोगतायत. हो ना, भाजी विकायची वेळ आली आहे, पण तेही धड जमत नाही यांना. आणखी काही दिवसात भीक मागायची वेळ येते की नाही बघा. ओ ताई, घ्या ना भाजी, घ्या भाजी. अहो गावरान आहे गावरान, एकदा खाल्ला तर परत याल. घ्या घ्या घ्या. काय नको ही सडलेली कुसकी भाजी, हे घ्या. भाजी अरे कर्मा, दिवसा डोळे स्वप्न पडायला लागले तर लवकर काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर हे स्वप्न खरं व्हायला वेळ नाही लागणार. अगं काव्य, असं काय करतेस? तुझ्या मैत्रिणीला दिले होते ना तोडे, म्हणजे नाईलाजाने द्यावे लागले. मैत्रिणीला? काय झालं आहे मी सांगतो. तिची मैत्रीण, गणपतीत घालायला तिच्याकडे दागिने नाही, घरासाठी कर्ज घेतलं ना तिने, दागिने गहाण ठेवले म्हणून तिच्या मैत्रिणीने तिच्याकडे दागिने मागितले, हिने तिला तोडे दिले आणि विसरले. मग हे आधी सांगायला काय झालं तुला? हा, मग काय? मैत्रिणीला? कोण मैत्रीण? कुठली मैत्रीण? नाव काय तिचं? संध्या. संध्या. संध्या? बर, हरकत नाहीये. अशी ती कधी कधी आपल्या आडी अडचणीला मदतीला धावून येतेच. पण काय ग, हे तोडे द्यायच्या आधी एकदाही विचारावं असं वाटलं नाही का मला? मला तुझं हेच आवडत नाही, सगळ्या गोष्टी परस्पर करतेस. आता दिलेत तर ठीक आहे, पण लवकरात लवकर परत द्यायला सांग तिला, आणि पुन्हा असं करू नकोस. मूर्ख आहेस का तू? एकदा सांगितलेलं तुला कळत नाही? अहो मी अहो काय हो? ऑफिसमध्ये काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून मी ते तोडे गहाण ठेवले, ते सांगितलं होतं तुला, विश्वासाने सांगितलं होतं ना मी तुला. आत्ता आईला सगळं सांगितलं असतं आणि मला अडचणीत टाकलं असतं तू. तुला कळत नाही का ग? आत्ता मी आलो आणि सगळं सावरून घेतलं, नाही तर आईने माझी वरात काढली असती. अहो नाही, त्यांनी अचानक विचारलं, मग मला काही सुचलंच नाही. अचानक तुला कोणी काही विचारतं, अचानक तू काही सांगतेस नसतं का? शपथ घातली होती मी तुला, विसरलीस? मला नाही हो खोटं बोलतायत, आणि आवडतही नाही. मुद्दा खोटं बोलण्याचं नाहीच. ते तोडे मी कसंही करून घरी आणणार आहे. वाटलं तर नवीन घेऊन देतो तुला, पण थोडं सांभाळून घ्यायचं असतं. एवढं कळत नाही तुला? मुद्दाम करतेस का?
अहो नाही नाही, मी मुद्दाम का करेन? नाही ना, मग मग आता एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे हे प्रकार माझ्यावर शिकलं ना, मी बघ काय करेन. पण काय आई कुठल्याही डब्यात काहीच खायला नाहीये. माझ्या पोटात आग पडलीये. काय खाऊ मी? मला खा. मला काहीतरी चांगलं खायला हवंय. मी हाडत सगळं बसू काय? कार्टे असं बोलतात? माहितीये ना, काव्या घरातलं सगळं सामान घेऊन गेले, पैसे सुद्धा ठेवले नाहीयेत. आता काय खाणार आहे? दगड आणि धोंडे. त्या अंजलीचा जीव घ्यायला गेलो आणि इथे आपल्यालाच भीक मागायची वेळ आलीये. अंजलीचा काटा काढायची तुझीच आयडिया होती ना? आता तोच काटा तुझ्या गळ्यात अडकून बसलाय. माझं काय? मी जाईन पळून. हिरोईन म्हणून मला कुठेही चान्स मिळेल. तू तुझं बघ. शू, तुझ्यासाठी केलं ना मी हे सगळं, आणि नालायक मुले माझ्यावरच उलटतेस तू. अगं मग अंगाशी येऊ द्यायचं नव्हतं ना. इथे उपाशी मारायची वेळ आलीये. शेजारी पाजारींकडे काय मागायला जावं, तिथेही तुझं नाव खराब. अंजलीचा जीव घ्यायची आयडिया तुझीच होती ना? मी फुकटची अडकली. ए बाई, तुझं ना तोंड बंद कर. मी काय इथे ऐशो आरामात लोळत नाही. तुझ्यासारखीच माझी अवस्था आहे. तर जास्त बोलीस ना तर हाकलून देईन घरातून तुला बाहेर. काव्याताई आपल्याला हकलूनच देणार आहे घरातून. मग घे एक कटोरा, मग आपण फिरत राहू सगळीकडे. अगं हशू, हे भिकेचे डोहाळे कुरवाळत बसण्यापेक्षा ना ह्या परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल याचा विचार कर. या संकटातून लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडायला हवंय. अरे विशूचा फोन वाजतोय, उचलत का नाहीये हा? कुठे गेला हा मुलगा? विशू, अरे फोन वाजतोय विशू. अरे ऑफिसचा फोन असेल, महत्वाचा असेल काहीतरी. मी उचलते. विश्वजित, अरे आहेस कुठे? हा, अरे बेटिंगच्या इथे फिरकला बी नाहीस. जुगार खेळणारा माणूस असा जुगारापासून लांब राहू शकतो होय? अरे गेल्या वेळी घरातले तोडे विकून खेळायला आला होतास. आता ही पैशाचा प्रॉब्लेम असेल तर आणखीन एखादा दागिना विकती, घरच्यांना थाप मार. आणि इथे पैसे जिंकलास की दागिने पुन्हा विकत घे बघ. हाय काय आणि नाही काय. अरे ऐकतोयस ना काय रे? अरे गप्प का झालास? अरे मागच्या आठवड्यात एकदा आला होतास, तेव्हाही छोटा डाव खेळलास. आता मोठा डाव खेळायला ये. जास्त पैसे लाव आणि तेवढं जिंकून जा. अरे वाट बघते तुझी. अरे जुगारात पैसे जिंकणं म्हणजे नशा असते बघ, नशा. अरे बोल की, कधी येतोयस मग बेटिंगला? फुकटात पैसे मिळवायचा सगळ्यात सोपा मार्ग आहे बघ हा. हॅलो विश्वजित, अरे आवाज येतोय का? अरे काहीतरी बोल की. म्हणजे ते तोडे आणि विशू, काव्या, तुम्ही दोघांनी मला? अहो कॉफी.
हवेत. अगं माझं तोंड काय बघतीयस? कर तिला फोन. मुहूर्त बघतीयस? नाही, मी करते. आई, तिचा फोन लागत नाही आता. हो, तू करतीयस ना, लागणार नाहीच. थांब मी लावते. आई, हा नंबर आणि तुम्ही दोघेही खोटे आहात. माझ्याशी धडधडीत खोटं बोलून तुम्ही दोघांनी मला फसवलंय. आई, अगं आई, काय करतेस तू? आई, अगं आई, हे आई. काय करतेस तू? आई, हे माझे दागिने घे आणि विकून टाक. म्हणजे तुला हवे तेव्हा हवे तेवढे पैसे उधळायला बरं ना. आईशी खोटं बोलायला नको, स्वार्थासाठी बायकोला खोटं बोलायला भाग पाडायला नको. तिला एवढं बजावलं होतं तरी हिने आईला सगळं सांगून माती खाल्ली की काय? मीनाक्षी, अगं काय चाललंय? केवढा हा आवाज? आणि हे काय दागिने? बरं झालं तुम्ही आलात ते. कौतुक करा तुमच्या लेकाचं. म्हणून मी त्याला हे माझे दागिने देते विकायला. तोडे विकले? हो, आणि कशासाठी माहितीये? जुगार खेळण्यासाठी. आईला हे बेटिंग प्रकरण कसं काय कळलं? ते बेटिंग का काय म्हणतात ना, त्याच्यासाठी. इशू, काय म्हणते तुझी आई? तू बेटिंग मध्ये पैसे उधळले? नाही नाही नाही, मी काय काय बोलताय बाबा? अगं आईचा काहीतरी गैरसमज झालाय. मी बेटिंग वगैरे का करेन आणि हे कोणी सांगितलं तुला? तू ज्या कुठल्या अड्ड्यावर जातोस ना, त्या माणसाचा फोन आला होता या फोनवर. तो मी घेतला. मला दाखव. अगं बाबा, हा माझ्या मित्राचा नंबर आहे. मस्करी करतोय तो. हो का? हा, मस्करी केली असेल त्यांनी. त्याला फोन लाव. काय? आपण पण मस्करी करू ना त्याची. लाव लाव, फोन लाव. फोन फोन तू फोन लावतोयस का मी लावू? आता का चेहरा पडला रे तुझा? बोल ना. अहो, तुम्ही खरंच जुगार खेळलात? मला तर सांगितलं की तुमच्या ऑफिसमध्ये पैसे भरायचे होते म्हणून तुम्ही तोडे गहाण ठेवलेत. म्हणून तुम्ही
तोडे विकले